सलामीची जोडी मैदानात जरूर जाईल, परंतु दोन्ही संघादरम्यान एक संघर्ष आपण पाहतोय. एकीकडे गुरु इलेव्हन चापेवाडी आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल जय गोलोबा जांभिवली टीम. मगाचा सामना जर पाहायला गेला तर एक वर्णन केलं प्रवीण सरांनी, मॅन ऑफ द मॅच फार चांगले प्रश्न अधोरेखित केले, परंतु त्या प्रश्नांना एक सिंपलचं उत्तर देत मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जरूर पटकावला. परंतु एकीकडे मी त्या सामन्याकडे आपण घेऊन जाऊयात. पहिला बॉल स्वेचिट, पहिल्याच बॉलवरती काय आक्रमकता होती, कारण दुसऱ्या दिवसाचा पहिला बॉल मी जेव्हा पाहिला त्यावेळी आल्या आल्या समालोचनाचा सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती आलेली विकेट आणि तदनंतर कालचा दिवस पहिला बॉल डॉटने गाजवला. आजचा दिवस आपण पाहतोय, आजच्या दिवसात काही चौकार झाला ना रे, पहिल्या बॉलवरती आज षटकार पाहायला मिळालाय. समीकरण मात्र पाहतोय यावेळी मात्र स्क्वेअर ला बॉल ट्रॅव्हल केलाय आणि इथे चौकार जरुरी येईल. मगाच्या सामन्यात जर पाहायला गेलं तर अगदी यजमान संघ आयोजकांच्या भूमिकेत असताना मैदानावरती ढासळला गेला. याच्यात सगळ्यात मोठी कमतरता होती मी तर म्हणेल चिकनीचा पाडा संघाने ज्या पद्धतीची बॅटिंग साकारली होती. दुसऱ्या ते तिसऱ्या षटकात या ठिकाणी बेन्सिल टीमला विजय संपादन करायचा होता, परंतु बॅटिंग लाईन इतकी चुकीची झाली की त्याच्यावरती कडवे प्रहार मैदानात टिकवता आले नाहीयेत आणि दर्जेदार गोलंदाजी चिकनीच्या पाडा टीम कडून पाहायला मिळाली. चिकनीची वाडी जय गोलोबा जांभिवली टीम अगदी सूचित करतोय, कारण या ठिकाणी असोसिएशनचे जे काही नियम आहेत ते तुमच्यासाठी लागू केलेले आहेत. ड्रेस कोड वरती तुम्हाला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना 2 धावांची पेनल्टी यावेळी मात्र लावण्यात आलेली आहे. या सत्रानंतर मात्र त्या पेनल्टीचा विषय तुमच्या समोर सादर केला जाईल. दरम्यान आपण पाहतोय चौकार आला, त्याच्यानंतर मात्र सिंगलला कंप्लीट केलाय. सलामीची जोडी मैदानात सुनील आणि मनोज दोन्ही दावेदार आहेत, परंतु आज मैदानावरती ट्रॅक मध्ये नाहीये. चला आपण चालू करा, कारण यावेळी चर्चाच होणार नाही त्या विषयावरती काही. हे फार महत्वाचं आहे. सोनूचा नेक्स्ट बॉल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहतोय दोनही दिग्गज समालोचकांनी तो सामना अतिशय तप्त केला म्हणण्यापेक्षा त्यांच्या वाणीतून तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध जरूर केलाय. परंतु आता सध्या या सामन्याकडे आपण कटाक्ष टाकूयात, कारण एकीकडे गोलंदाजीची तेज रफ्तार यावेळी सोनूच्या बॉलिंग अटॅक वरती जरूर पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर यावेळी चांगला बॉल, परंतु इथे परतावं लागेल या बॅटरला. बॅटची कडा आणि त्याच्यानंतर उंचीवरती आलेला झेल. अगदी बॅकवर्ड पॉइंटचा तुम्ही विचार करायला गेला तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर सहसा करून बॅकवर्ड पॉइंट मध्ये जास्त फेल्ड रमायला मिळतात आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी भोगावा लागलाय. अर्थातच या ठिकाणी जांभिवली टीमला पहिला हादरा लागलाय. फार आठवणी ताज्या केल्यात आज प्रवीण सरांनी. खरं सांगायला गेलं तर अगदी आरपीएलचा सीझन कोण विसरणार नाही. ज्या पहिल्या सीझनची सुरुवात झाली आणि अगदी त्याच समयात मला वाटतं जयेश भोसले सर सुद्धा आपल्या समवेत प्रवीण सर जोडले गेले होते. आकड्यांचे महाराजे ज्यांना कॉमेंट्री क्षेत्रातला आकडेवारीचा किंग म्हटला जातो. प्रत्येक आकड्यावरती त्यांच्याकडे तंतोतंत क्रिकेटच्या विश्वातला इतिहास कसा रचला गेला याची माहिती पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी मात्र अगदी पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. विकेट आल्याच्या नंतर थोडंसं कॉन्फिडन्स लेवल वाढवायची होती, परंतु बॉल फेकण्यात थोडी दिरंगाई जरूर पाहायला मिळाली. चांगला बॉल, अगदी टप्पा अचूक होता. बॅटची कडा बॉलने उचली पाहिजे तशी घेतली नाहीये. कडा घेत असताना मात्र किपरने थोडीफार प्रमाणात चुकी झाली आहे. परंतु या क्षणी मात्र जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे कोणती धाव येत नाहीये. चौकार आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती असं वाटत होतं की या ठिकाणी मात्र टीम चापेवाडी जबरदस्त
हाणामारी करेल, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की जिथे धावा येत नाही. कारण हे षटक असं असतं की जिथे जर धावा आल्या तर मात्र तुमच्या अस्तित्वाचा संघर्ष हा पुढे जाऊन पुढच्या षटकांमध्ये पाहायला मिळतो. परंतु या धावा कमतरतेत आल्याने थोडासा धोका मात्र गुरु 11 चापेवाडी टीमवरती पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणजे खरोखर धाव संख्येचा एक नजराणा असतो आणि या नजराण्याला मात्र मागे खेचून घेतलाय. ते अर्थातच जांभेवली टीमच्या गोलंदाजाने सोनूचं कौतुक करावं लागेल. सोनू नावावरून प्रवीण सर अजून एक कालच्या दिवसाची आठवण जरूर पाहायला मिळाली. सोनू बांगारी सुद्धा काल शेवटच्या मॅचमध्ये सेकंड लास्ट मॅचमध्ये आमच्या समोर जोडले गेले. एक सुप्रसिद्ध आवाज तो सुद्धा अगदी पालेगाव टीम असेल त्यानंतर मलंगड कल्याण परिसर गाजवून सोडणारा व्यक्तिमत्व काल आपल्या समोर जोडला गेला. आज आयोजकांची खरोखर बेंडशील गावाची दाद देईल कारण रती महारथींना आज त्यांनी मैदानावरती उतरवलं. मग समालोचन कक्ष असेल त्यानंतर आपण पाहतोय आमचे डान्सिंग अंपायर विष्णू सर असतील. बरंच काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. कमतरता कुठेही नाहीये आणि याच्यातूनच शिकण्यासारखं आहे. पुढच्या वर्षी आणखी जोमात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 365 दिवसांची आता प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पुलर लेंथ यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन, सीमा रेखा पार, येतोय दणदण करीत चौकार. आपण अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी जर पाहायला गेलं तर चौकाराची रणनीती यशस्वी झाली आहे. गोलंदाज आकाश दुसऱ्या षटकासाठी आला काय आणि त्याला बॅटरने आकाश ठेंगणे केलं काय अशी परिस्थिती सध्या मैदानात पाहायला मिळाली. कारण इथे फटकेबाजीची गरज आहे. कारण सलामीची तीच जोडी आहे जिने पहिलं षटक हाताळला होता बॅटिंग लाईन करताना, परंतु त्यावेळी सोनूची गोलंदाजी होती. इथे आकाश आलाय. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, इनस्विंग आउट. अगदी बॉलला मात्र बाहेरची दिशा देण्याचा प्रयत्न जरूर असताना बॉलनेच मात्र वळण घेतलं आणि सरळ कीपरच्या हातात हा बॉल विसावला गेला. यष्टांपासून थोडा दूर ठेवला आणि यशस्वी प्रयत्न सध्या गोलंदाज आकाशचा मैदानात. चांगला बॉल. यावेळी मात्र रणनीती यशस्वी ठरली आहे. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं षटकार आणि चौकाराची रणनीती पहिल्या बॉल वरती आल्याच्या नंतर मनोधैर्य खचणारा गोलंदाज पाहिलेत, परंतु यावेळी कॉन्फिडन्स लेवल वाढवणारी गोलंदाजी होती आहे. कारण बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत आणि तोच बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून आपल्याला स्क्वेअर लेगचा चौकार पाहायला मिळालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ही समीकरण आहे क्रिकेट मधलं. कारण हे 2 बॉल बरंच काही सांगून जात होतं फलंदाजासाठी. कारण दुसऱ्या बॉलचा अंदाज जरूर घेतला होता, परंतु तिसऱ्या बॉलवरती सुद्धा तुम्हाला हा फटका खेळायचा होता, परंतु तो खेळला नाहीत. आणि त्याच्यानंतर आकाशने अगदी गतीमधलं आणि गोलंदाजीमधलं जे मिश्रण होतं व्हेरिएशन ते मैदानात आणलं नाहीये. सातत्यपूर्ण तुम्हाला ही प्रकारची गोलंदाजी जिवारी जरूर लागते आणि इथे तसाच प्रकार बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अर्थातच सुनील उचलण्याचा प्रयत्न, यावेळी पॉइंटला कव्हर करतोय. डीपचा खेळाडू बॉल खाली पोहोचेल तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि यावेळी फलंदाज होईल बाद. कम ऑन डीजे. गणेश उघडा न्यू बॅटर आता मैदानात दाखल झालेत. पहा बरेच काही आकडेवारी आहे, जसं जयेश सर आकडेवारी सांगतायत. आता नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू गणेश उघडा ज्याचा जर्सी नंबर आहे 17. मी परवाच्या दिवशी सुद्धा सांगितलं ही 17 तारीख देशाच्या क्रिकेटच्या इतिहासातली महत्वपूर्ण आहे. कारण या 17 तारखेला जन्म झाला होता तो अनिल कुंबळे यांचा. चांगला फटका यावेळी मात्र लॉफ्ट केलाय. बॉलला दिशा देत असताना ऑन साइडला येतोय. 1 बाउन्स चौकार.
ते तसं कॉम्बिनेशन होणार आहे, काही काळजी नको आहे. कारण आवाज डीजे मध्ये आणि आमच्यामध्ये थोडा तालमेल असणं गरजेचं आहे. आणि सुजल मला वाटतं आता फ्री झालेत. लक्ष्मणराव आंबेर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. परशुरामजी आंबेर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती प्रत्येक व्यासपीठावरती जपली जाते. पंचांचा या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉलचा इशारा तर आला आहे आणि त्याच्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा, आतोनात केले जाणारे प्रयत्न आणि या एक्स्ट्राच्या 3 धावा जिवारी जरूर लागणार आहेत. आता ते मात्र जांभिवली टीमच्या गुरु 11 चापेवाडी, मला वाटतंय गुरुनाथ यांच्या नावाने असलेली ही जर्सी त्यांनी परिधान केल्या स्वर्गीय गुरुनाथ, आणि तोच गुरु 11 चापेवाडी संघ आज मैदानात आहे. जबरदस्त जमेची बाजू लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत या ठिकाणी 22 या आकड्यावरती. आज संध्याकाळपर्यंत अगदी बेंडशील टीम संध्याकाळपर्यंत तुमच्या सामन्याची चर्चा मात्र मायक्रोफोनवरती होत राहणार, यात काही शंका नाहीये. राहुल आमच्या समोर जोडले गेले जातात स्कोररला. चांगला फटका, वॉट अ बॅटिंग, जबरदस्त बुद्धी चातुर्याचा खेळ. बॉलला जज करत असताना फ्रंट फुट वरती पदल आलित्य करत दिलाय फटका, इथे आलाय षटकार. थोडं पहिल्या सामन्यात थोडासा वेळ वाचला जाईल, परंतु पूर्ण शेवटच्या बॉल पर्यंत सामना आपल्याला पाहायला लागला. चांगला बॉल, राईट हँड ब्लॉकर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी पाहायला गेलं तर गोलंदाज दुर्गेश धावसंख्येचा विचार करायला गेलं तर अद्यापपर्यंत 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महत्वपूर्ण आपण पाहतोय की अजूनही मैदानावरती सुनील नावाचं वादळ आहे. घुटना टेक तमाशा देख, कारण सहजरित्या यावेळी फटकेबाजी करणं चुकीचं होतं. कारण तुम्ही जर पाहायला गेलं, मी नेहमी म्हणतो क्रिकेटपटू बॅटर कसा ओळखावा, ज्याने 5 बॉल डॉट खाल्ले असतील परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकणारा तो बॅटर असतो. आणि गोलंदाज कसा ओळखावा की ज्याने 5ही बॉलवरती षटकार खाल्ले असतील परंतु शेवटच्या क्षणाला विकेट नोंदवणारा तो गोलंदाज. इथे चांगला फटका आहे. काम करा मात्र सुनीलचं, कारण यावेळी सध्या तरी मी म्हणेल कर्तृत्वाची थाप त्याच्या पाठीवरती असणं गरजेचं आहे आणि हीच कर्तृत्वाची थाप षटकारात त्याने कन्वर्ट केली आहे. हा षटकार फार दैदिप्यमान पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून तडाकेबाज फटकेबाजी. क्रिकेटमध्ये तुम्हाला चौफेर फटकेबाजीला आमंत्रण द्यावं लागतं, हा तुमचा सगळ्यात मोठा झोन असतो. चांगला बॉल, यावेळी डॉट बॉलची संगता करत असताना षटकाचा शेवट मात्र गोड केलाय गोलंदाज दुर्गेशने. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. एनर्जी लेवल खरं म्हणायला गेलं ना तर काल ड्रिंक ब्रेक, ओके चला पाण्याची व्यवस्था करा. परंतु प्रवीण सर असं वाटलं होतं की सातत्यपूर्ण समालोचन केलं, कालच्या दिवसापासून थोडी संध्याकाळच्या दरम्यान तब्येत डाऊन वाटत होती. यावर सकाळी येईल की नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला होता. परंतु असं मैदानावर आल्यानंतर सुद्धा तितकंच वातावरण बिघडलेलं वाटलं तब्येतीचं. परंतु जसं तुमचा आवाज ऐकला राहुल सर आले, एक एनर्जी सध्या मैदानात पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक जरूर नमूद करेल, आज डीजे मास्टर तुम्ही आज जी कमाल केली आहे ना ती जादुई कमाल आहे. मी हे नक्की सांगेल की 2 दिवसांपूर्वी जो आवाज होता तो आवाज आता मात्र आज फार प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातोय आणि तितक्याच आवाजाची जादू आज तुम्ही आमची पोहोचवणार, यात कोणती शंका नाहीये. एका समालोचकासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं तो त्याचा माईक आणि त्याच्यानंतर त्याच्यातला आवाज. आणि डीजे मास्टरचं कौतुक आता मात्र या अनुषंगाने जरूर करेल. 2 दिवस 3 दिवस चांगली वाजंत्री आहे, त्यात काही शंका नाहीये, परंतु आज मात्र जो आवाज तुम्ही खोललाय तो लाजवाब आहे. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपला असताना जाऊन पोहोचली आहे ती मात्र 34 या आकड्यावरती. पहा, पहिल्या षटकामध्ये आल्या 5, द्वितीय षटकात चढता आले 13 धावा आणि तिसऱ्या षटकात 16 धावा आल्यात. सध्या आपण पाहतोय गुरु 11 चापेवाडी, चांगली बॅटिंग लाईन.
आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. पंचांनी मात्र थोडं नाराज करू नका, विनंती आहे. आज थोडा तुमचा डान्स आम्हाला अपेक्षित आहे. दोन्ही पंचांनी डान्स केला तर मात्र दोघांनाही पारितोषिक मिळेल संध्याकाळी. चांगला बॉल यावेळी पाहतोय आपण, परंतु सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. आणि या सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये 36 या आकड्यावरती. दरम्यान जर पाहायला गेलं तर आकाशचा पहिला बॉल वाईड आला. वाईडच्या मदतीने मात्र सिंगल वाढली गेली. आणि या अनुषंगाने आपण पाहतोय सध्या तरी आता इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं गरजेचं आहे जांभिवली टीमला. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 चांगला फटका. यावेळी मात्र दिशा दिली आहे. आतापर्यंतचा लॉंगेस्ट ऑन साइडचा हा षटकार पाहतोय. ठोक डीजे तो पाठवा मैदानात आपण. संपले ना दोन्ही गेले ते. बॉल कधी फुटू द्या, कधी बाहेर जाऊ द्या, कधी हरवू द्या, त्यावेळी मात्र नवीन बॉलच तुमच्यापर्यंत आतापर्यंत सपोर्ट केला जातोय याची प्रत्येकाने नोंद घ्या. फार सामना आहे खरं म्हणायला गेला तर. अगदी आपण पाहतोय प्रवीण सरांनी एक चांगली माहिती दिली. सातत्यपूर्ण 3 दिवसात ही चर्चा चालू आहे. आपण पाहतोय मराठी माणसाच्या अस्मिताची लढाई म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि खरोखर या व्यक्तिमत्वाने अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन 1 जून 1966 साली शिवसेनेची जी स्थापना केली त्या स्थापनेचा वटवृक्ष आज आपल्याला या मैदानावरती सुद्धा पाहायला मिळतोय. भगवमय वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात नटलेला हा परिसर आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. शेवटच्या क्षणाला नांगी टाकली खरं म्हणायला गेलं तर सुनील बाटरने. कारण अद्यापर्यंत सुनीलचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला जात होता. कारण वैयक्तिक जवळजवळ 38 धावांवरती बाद झालेलं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. 17 बॉल आणि 38 धावांचा पाठलाग सुनीलने मैदानात जरूर केलाय. आणि या क्षणी आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत ते मात्र या इनिंगसाठी. आणि धावसंख्येचा आलेख पाहायला गेलं तर जाऊन पोहोचल्यात 44 आकड्यावरती. 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 17 बॉल 38 ची रणझुंजार केली. अगदी रोशन आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवत होते. ओमसाई tennis.in ची वेबसाईट. आणि अर्थातच या ठिकाणी पाहायला गेलं तर एक बदलापूरकर वासियांसाठी चांगली पर्वणी आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम सातत्यपूर्ण आपण पाहतो या MTC चॅनलला. दामतच्या मैदानावरती मात्र अगदी ते घरेलू लाईव्हची स्पर्धा करताना दिसून येतात. प्रत्येक स्पर्धेत तिथे मात्र त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं. सिंगल यावेळी कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. हवेत बॅट आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी फलंदाजाला भोगावा लागलाय. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 45 आकड्यावरती. शेवटचा बॉल, इनिंग ब्रेक. तत्पूर्वी चिक्रीवाडी टीम आपण तयारीत राहायचंय. घरेलू संघ अगदी होम पिच तुमचं म्हणावं लागेल, परंतु विनर वर्सेस विनर मॅच होईल याची नोंद घ्या आपण. आज जितक्या लवकर संघ उपस्थित होतील तितक्या लवकर सामने प्रस्थापित केले जातील. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. विकेट आले या क्षणी. विकेटच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. सर काय ओके सॉरी येस येस सिंगल कंप्लीट होईल यावेळी. असो पंचांनी थोडी दुरुस्ती जरूर केली आहे, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. कारण अगदी
ड्रोन व्ह्यू. आणि खरं म्हणायला गेलं तर आजकाल मैदानांची कमतरता पाहायला मिळते सातत्यपूर्ण, आणि हीच मैदानं बनवण्यासाठी फार खर्च येतो. कारण एकीकडे आपण पाहिलंय की अनेक स्पर्धा करत असताना मी काल परवाच्या दिवशी सुद्धा एक उदाहरण दिलं. शहापूर तालुक्यात जर तुम्ही जाल ना तर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात अर्धवट मैदानं पाहायला मिळतात, आणि बॅक साईडला जिथे बॅटरचा सगळ्यात मोठा झोन असतो एक स्क्वेअरचा, आणि त्याच्या मागे जी फटकेबाजी होती ती अप्रतिम असते, परंतु तो दुष्परिणाम भोगावा लागतो. 45 धावा धावपलकावरती आहेत विजय, 46 धावा धावपलकावरती विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. माफी असावी, शेवटची एक धाव काउंट केली जाईल, जिथे मात्र पंचांच्या माध्यमातून आऊटचा इशारा आल्यानंतर दुरुस्ती जरूर पाहायला मिळाली. आणि त्याच्यातही आता जांभिवली टीमला 2 धावांची जी पेनल्टी बसली आहे ती अजूनही ऍड केली जाईल, म्हणजे आता टार्गेट सेट झालंय 49 धावसंख्येचं. चला विनंती करेल, अगदी वेळ लावू नका, कारण विनंती आपणास शिस्त म्हणजे शिस्तच पाहायला मिळते. एक मात्र नमूद केला प्रवीण सरांनी मगाशी वक्तव्य जरूर केला, परंतु त्याला दुजोरा जरूर देईल मी या ठिकाणी, कारण त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळी आदिवासी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना, खरोखर हा आदर्श घेण्यासारखा आहे. कारण मी अनेक स्पर्धा पाहिल्या, भले तालुक्यात करेल, रायगड जिल्ह्यात केला, बऱ्याच ठाणे जिल्हा असेल आपला, जिथे अनेक स्पर्धा मी पाहिल्यात, परंतु आदिवासी संघाची जी शिस्त आहे ना ती अप्रतिम असते. पहा तुम्ही, कुठलाही संघ तुम्हाला हस्तोल्लंघन केल्याशिवाय जाणार नाही. त्याच्यानंतर एक विचारपूर्वक पहा कसे मैदानात एंटर झाले, त्यानंतर काय केलं, त्यानंतर कशा पद्धतीची फिल्डिंग सजवली. पहा मैदानाला एकत्रित म्हणायला गेलं तर आयोजकांनी जितकं सजवलंय ना त्याच्याही पलीकडे आता जसे एकत्र जर्सीत हे मैदान त्यांनी सजवलंय. पहा, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर इथे चांगली स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा सन्मान यांच्या माध्यमातून जरूर केला जातोय. त्यांना सुद्धा मात्र नक्कीच चापेवाडी टीम असेल, त्यानंतर चिकरीवाडी टीम असेल, बरेचसे आज स्थानिक लेवलचे संघ या मैदानात पाहायला मिळतील. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि पुन्हा एकदा ऐकूयात अर्थातच गोड आवाज, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाला साथ देऊयात प्रवीणजी गायकर सर. थँक्यू व्हेरी मच संदीप जी सर, आणि धन्यवाद आमचे या विभागातील दमदार समालोचक द वॉइस ऑफ बदलापुर राहुल, आपका स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ. क्या बढ़िया बल्लेबाजी की, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था साफेचेवाड़ी 11 टीम ने, और पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 48 रन ठोके और 49 रनों का लक्ष्य जय गोलोबा 11 जांभिवली के खिलाफ रखा है. तर जांभिवली संघासाठी आपण पाहू शकाल नयन राऊत, प्रतीक पाटील, हर्षद राऊत, मनीष पाटील, कुणाल राऊत यांच्या वतीने संघासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचे या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. नाउ बैक टू क्रिकेट, चलेंगे मैदान की तरफ. आज के ये मेगा फाइनल यानी कि आज के अंतिम दिन, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ट्रॉफी का अंतिम दिन, और अंतिम दिन में हमें एक चैंपियन टीम मिलेगी. पहले मैच में चिकरीचीवाड़ी टीम ने क्या बढ़िया चिकना परफॉर्मेंस दिया जय हनुमान बेंचिल के खिलाफ, और इस बार आप देख सकते हैं साफेचीवाड़ी टीम खेल रही है, उनके सामने जय गोलोबा 11 जांभिवली अंबरनाथ से बिलोंग करने वाली एक टीम और इसी एरिया की एक ताकतवर टीम, यानी कि दोनों टीमों के बीच में ताकतवर लड़ाई. ओम साई एमटीसी, जिस चैनल को लाइक नहीं किया होगा तो लाइक कीजिए, सब्सक्राइबर नहीं किया हो तो सब्सक्राइब कीजिए, और आपको जहां जहां इनके इवेंट होंगे वहां वहां आपके मोबाइल के ऊपर नोटिफिकेशन उनके भी आएंगे. स्वागत है. पहली गेंद लेकर बॉलर तैयार. पहली बॉल के ऊपर मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. मिड ऑन का खिलाड़ी आकर उठाए, गुड फील्डिंग, लेकिन थोड़ा सा यहां पर लड़खड़ाता हुआ नजर आता हुआ. 2 रन मिलेंगे. 2 के साथ पारी की शुरुआत यहां पर नजर आती हुई. रन मिलेंगे. 2 और 2 की मदद से खाता खुल चुका है. इस समय बल्लेबाजी करने वाली टीम जय गोलोबा 11 जांभिवली. और नो बॉल करा, राउंड द विकेट से आए थे, जोर से आवाज, ओवर स्टेप हुए शायद, और ये उनका ये नो बॉल. ज्यादा कभी कभी होता है ना सर, जब लंबी छलांग आप लगाते हो, और भारत के ईशांत शर्मा की हमेशा ये परेशानियां बनी है, और ओवर स्टेप होते हुए ये नो बॉल का करार. वैभव पवार ने अगर लगातार 3 छक्के मारते तो सोहम जगताप इनके ओर से 3000 का इनाम है उनके बल्लेबाजी के लिए.
जब सोहम बल्लेबाजी कर रहे थे तो वैभव की ओर से बख्शिशों की खैरात दी गई। अब सोहम की ओर से वैभव के लिए अमोल जादव इनकी ओर से 5000 का इनाम है। फुल टॉस बॉल प्रहार किया है स्क्वायर लेग में और मिड विकेट में बहुत बड़ी गैप। पावर प्ले का फायदा उठाते हुए वैभव के बल्ले से गेंद सीमा रेखा पार दन दन गुद्दू गुद्दू करती हुई 4 रन। जय शिवाजी, तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठा पद तुम्हाला छत्रपती शिवरायांनी दिलाय, तो म्हणजे शिवरायांचा मावला। न राष्ट्रपति ना उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन, वो है शिव छत्रपति। और ये लीजिए लगातार का दूसरा चौका वैभव पवार के बल्ले से, शानदार 4 रन। हेलो हेलो, तो चलिए यहां पर बिल्कुल सटीक शुरुआत, ओ फास्ट एंड फ्यूरियस रफ्तार के साथ गिरफ्तार किया है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती है और प्रति ओवर यहां पर रन बनाने 12.50 का रिक्वायर्ड रन रेट है। 49 का लक्ष्य का पीछा करना है 4 विकेटों के नुकसान के ऊपर। 48 बने 49 का पीछा करते हुए फिलहाल रिक्वायर्ड रन रेट की तरफ ठीक बढ़िया चल रही है। जय गोलोबा 11 जांबिवली रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 12 रन। इस ओवर की शेष आखिरी गेंद पावर देखी, फुल टॉस बॉल, क्या ढूंढा जरूर है, आउटफील्ड थोड़ी सी स्लो है, वहां पर फील्डिंग खराब, क्या बाउंड्री लाइन के नजदीक गेंद रोका जाएगा। 2 रन पूरे, तीसरे की कोशिश, थ्रो खराब है जिसका फायदा उठाया बल्लेबाजों ने और एक महंगे ओवर की समाप्ति। टीट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब देती हुई जय गोलोबा 11 जांबिवली टीम पहले ओवर का खेल समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 15, लक्ष्य 49 का। अब 18 गेंदों में चाहिए महज 34 रनों की आवश्यकता। स्वतःला सम्राट म्हणणारे 1760 भेटतील, परंतु असे एकच होऊन गेले, ते म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे। आणि आज आपण पाहू शकाल की मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खऱ्या अर्थानं दमदार आणि आजही प्रत्येक माणसाच्या मनावरती हे नाव करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदू हृदय सम्राट। तो बिल्कुल यहाँ पर चर्चा की थी संदीप बोराडे सरांनी की 17 का खतरा आणि 17 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला आणि तुम्हा सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मात्र आपल्यातून निघून गेले आणि अखेर ज्योत मावळली आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला। आणि आज त्यांच्याच नावाने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आया रे आया, सबका बाप रे कहते उसे ठाकरे। टैप किया इस बॉल को, मिड ऑन में कोई फील्डर मौजूद नहीं है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक दूसरा लेने का पर्याप्त समय। ये छोटी छोटी गलतियों को सुधारना पड़ेगा फील्डिंग टीम चाफेवाड़ी जिनके ओर से ये खराब फील्डिंग, तब तक 2 रन मिलेंगे और 2 की मदद से रन संख्या भी पहुंची है फिलहाल 17 के ऊपर। 7 गेंदों का खेल समाप्त, रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 17 गेंदें और 17 में चाहिए 32 रनों की अभी भी आवश्यकता है। बॉलर ओवर द विकेट से तैयार, स्लोवर 1 गेंद टैप करने का प्रयास, शॉर्ट कवर में फील्डर मौजूद है, डायरेक्ट हिट, क्या यह मामला बना है? अंपायर ने निर्णय दिया है हमारे शिव शंभू की तीसरी आंख। आइए थर्ड अंपायर, उघड़ा था तीसरा डोला,
महादेवा, ओम साई एमटीसी, इनके माध्यम से तीसरे अंपायर की अब निर्णय की प्रतीक्षा करेंगे। थ्रो काफी बढ़िया है, थ्रो काफी बढ़िया है, डायरेक्ट हिट हुआ है, काफी क्लोज निर्णय। देखेंगे यहां पर जरा फुल स्क्रीन रोशन जरा दिखाइए, तभी तो पता चलेगा खिलाड़ी सुरक्षित पहुंचे या नहीं। बेल्स का बूढ़ी थ्रो काफी जबरदस्त हमें देखने को मिला। साफेवाड़ी टीम घरेलू मैदान उनका भी कहेंगे तो कोई दिक्कत नहीं है, वो भी अच्छी टीम ताकतवर जानी जाती है। डायरेक्ट हिट हुआ है, इट्स ए नॉट आउट। थर्ड अंपायर डिसीजन, बाल बाल बचे। जहां पर मैदान के अंदर आप देख सकते हैं क्रीज के तब गोली तक पहुंचे, यानी कि जब अपने घरेलू वापसी हुई तब वहां पर बेल्स गिरी और ये अंपायर का नॉट आउट का इशारा। बल्लेबाज रहेंगे सुरक्षित और इसी के साथ एक रन यहां पर पूरा और 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 18 रनों के ऊपर लक्ष्य है टोटल। बात करेंगे 49 रनों का, 31 रनों की 16 गेंदों में अभी भी बरकरार है मैच। दोनों टीमों के बीच में काफी हाई वोल्टेज यहां पर नजर आता हुआ। शॉट ऑफ गुडलैंड, व्हाट अ ब्यूटी, कमाल की गेंदबाजी। पड़ने के बाद थोड़ी सी गेंद उछली और यहां पर बल्लेबाज फिट होते हुए वैभव पवार अंपायर की तरफ शक की बुनियाद से देख रहे कि एक बाउंस का इशारा दीजिए, लेकिन परफ्यूम डिलीवरी थी। नाक को सूंघकर गेंद सफ्तार के साथ विकेट कीपर के हाथों में जाती हुई। यह एक्शन रिप्लेस बॉलर का छोटा कद, छोटा तीर घाव करे गंभीर, और गंभीर घाव कर रहा इस समय। 15 गेंदे 31 की जरूरत। तेज बॉल थी, शायद वाइड बॉल का इशारा। कहते हैं कि आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ, मिलेगा ये पंजा। कोणाला महाराष्ट्राचा वाघाला हिंदू हृदय सम्राट यांचं हे संगीत। चलिए यहां पर किस्मत का पंजा। साफेवाड़ी टीम टेंशन में और इस बार ठोक दिया सीधा मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। में काम तमाम किया। 29 लॉस ऑफ 0 विकेट। अब चाहिए 14 गेंदे और 14 गेंदों में 20 रनों की आवश्यकता। वैभव पवार का बल्ला पावर दिखा रहा है, ये भी उठाने की कोशिश, बहुत ऊपर तक गई है। 3-4 खिलाड़ी है और आखिर के क्षणों में कैच ड्रॉप। कवर के लिए कोई नहीं था, नॉन स्ट्राइक एंड पर यहां भी 2 रन बन सकते थे, लेकिन वैभव ने कहा सिंगल से भाई संतुष्ट होंगे। 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 30 रन बने स्कोर कार्ड के ऊपर और 13 गेंदे और 13 गेंदों में चाहिए 19 रनों की जरूरत। तो बंटी भाई पाटिल जांबिवली, उनके ओर से भी जांबिवली टीम को शुभकामना आ चुकी है। कवर्स के लिए खिलाड़ी कोई नहीं है, एक पूरा, दूसरे की कोशिश। साफेवाड़ी टीम गलतियों पर गलतियां कर रही है। पानी लेकर जाइए मैदान के अंदर। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने टोटल 32, 12 में चाहिए 17। अब भी खेल बिगड़ा नहीं है, एक अच्छे ओवर की तलाश है। जो चिकनीची वाली टीम के गेंदबाज चिंता मन ने डाली थी, क्या ओवर अगर वो निकाल पाएंगे तो मैच बनेगा। 12 में चाहिए 17, 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा। तब तक ड्रिंक्स आणि आपण पाहू शकाल जे हनुमान क्रिकेट संघ बेंचिल आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आया रे आया सबका बाप रे कहते उसे ठाकरे। आणि आज पाहू शकाल 17 धावींची गरज। 17 म्हटल्यानंतर 17 नोव्हेंबर संपूर्ण महाराष्ट्रावरती अंधार पसरला आणि एक तेजोमय सूर्य मास्त्र अस्ताला गेला। आपण पाहू शकाल हिंदू हृदय सम्राट यांची ही प्रतिमा आपल्या स्क्रीनवरती दाखवली जाते आणि त्यांच्याच नावाचं आयोजन हिंदू हृदय सम्राट चषक 2026 हे धमाकेदार आयोजन। आणि ऐकूया डीजे यांच्याकडे एक सुमधुर संगीत। तब तक ड्रिंक्स सुनते हैं डीजे की संगीत।
बालाशेठ कांबरी शिवसेनेचे दमदार नेतृत्व त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बालाशेठ कांबरी आपका भी स्वागत करेंगे। लाइन अच्छी है इस बार, गेंदबाज देख सकते गेंदबाजी के मार्ग पर मनोज शिंदे, माफ कीजिएगा ओमकार सिद्ध बॉलिंग मार्ग पर आते हुए। और जहां तक सवाल है 32 बने, पहली गेंद डॉट पे किए राहुल। ये मैच अगर बचाना है चापेवाड़ी टीम को तो बिल्कुल उन्हें एक मेडन ओवर की तलाश करनी होगी, तभी ये मैच बनेगा उनके लिए, वरना वैभव इस तरीके से बल्लेबाजी करेंगे ना तो मैच जल्दी समाप्त होने के कगार पर आएगी। एक रन पूरा, दूसरे का प्रयास और डायरेक्ट हिट हुआ नहीं है वहां पर, तब तक 2 रन मिलेंगे और इसी 2 की मदद से रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 34-34। 10 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता। मैच आप देखोगे ना तो पूरी तरीके से एक तरफा लाने का प्रयास जय गौरव 11 जांबीरी टीम ने जरूर किया है, लेकिन आप देख सकते हैं बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर ये 34 बने, 10 में चाहिए 15। लास्ट बॉलर को कम से कम यहां पर रन रखने होंगे, 8 या 6 तो कम से कम रखने होंगे। अच्छी गेंद है, वैभव को बीट किया, डॉट बॉल की समाप्ति। खेल में मजा है, कहानी में ट्विस्ट अभी भी है। ये नहीं कहेंगे कि जय गोलबाज जांबीरी टीम ने मैच जीता है, लेकिन गुरु 11 सापेवाड़ी टीम भी इस मुकाबले में अपना सिकंजा कस रही है। 9 में चाहिए 15। मैच अभी भी यहां पर टर्न ले रही है, 3 गेंदें बैटर डाली है और यकीनन यहां पर पूरा लेखा जोखा होमसाई एमटीसी के माध्यम से आपके मोबाइल स्क्रीन के ऊपर नजर आता हुआ। एज भले का बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर के द्वारा गलती, वैभव पवार का कैच ले देना यहां पर राहुल, तो मैच शायद कहीं ना कहीं 50% उनकी तरफ आ सकता था। लेकिन अब चाहिए 8 गेंदें और 8 गेंदों में चाहिए 14 रनों की बिल्कुल आवश्यकता। समय किसी का मोहताज नहीं होता मेरे भाई, यहां पर समय के साथ आपको खेलना पड़ता है और समय कभी भी किसी का इंतजार नहीं करता। 8 गेंदें 14 रनों की जरूरत। चापेवाड़ी टीम धीरे धीरे मुकाबले में पलटवार करती हुई ऑन साइड में मोड़ने की कोशिश, 1 रन पूरा, क्या दूसरा लेना चाहेंगे? मिड विकेट खिलाड़ी दूर है, फील्डिंग खराब हुई। मैं कहूंगा अगर चापेवाड़ी टीम इस मैच में हारती है ना तो उनकी गलत फील्डिंग की वजह से 1 के बजाय 2, 2 के बजाय 3, और कहते हैं कि होनी को अनहोनी होती है और अनहोनी को होनी कर दे। और ये लीजिए 3 रन, अमर अकबर एंथोनी, ये पिक्चर हमें याद आया। और ये लीजिए, मार लीजिए भाई, मार लीजिए, कवर के लिए खिलाड़ी था। 3 रन बने, 7 गेंदें, 7 में चाहिए 11। विष्णु शिंदे सर आणि अनंता गावंडा दोन्ही अंपायर आप देख सकते हैं, क्या बड़ी अंपायरिंग की भूमिका। ये भी बैटर लाइन से गेंद है, जबरदस्त ओवर फेंका है, यानी कि 12 में चाहिए थे मेरे ख्याल से 17 चाहिए थे, और इस गेंदबाज से क्या लाजवाब गेंदबाजी की है। आप यहां पर 5 रन आए इस ओवर में, 6 रन आए, यानी कि आप चाहिए 6 गेंदें और 11 रनों की जरूरत। 6 बॉल 11 धावांची गरज। छह गेंदे 11 की जरूरत। व्हाट अ मैच, जिस मैच की तलाश हो रही थी वही मैच। जय हनुमान बेंचिल टीम भी उनके खिलाडी नाखून चुबा रहे, तोंडात बोटं घातल्यात बेंचिल संघाने देखील। कदाचित आम्ही सामना गमावला, नथुराम जाधव एकेकालचा हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांचे सुपुत्र आता क्रिकेट क्षेत्रामध्ये गोलंदाजीची भूमिका आपण पाहतो, अमोल जाधव यांचे पिताश्री नथुरामबाई जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत। बॉलिंग में परिवर्तन, बाला उगड़ा, क्या उल्टी टोपी घालून आला गुरु 11 चापेवाड़ी का बाला। क्या बाला मैदान के ऊपर पूरी तरीके से अपना जलवा बिखारेंगे। पहली गेंद अलॉन्ग द कारपेट, मिलान में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे, गेंद को फेंके, थ्रो खराब, क्या कर रही है मैदान के अंदर, और ये खिलाड़ी आउट। चलिए यहां पर पलटवार, 2 रन पूरे, तीसरे की कोशिश में बल्लेबाज आउट।
बढ़िया संगीत, एक जमाने का मशहूर फिल्म यानी कि गोविंदा और नीलम का ये संगीत, और क्या बढ़िया संगीत डीजे भी यहाँ पर सुनाते हुए आग लगी इस मुकाबले में, क्योंकि अंतिम गेंदें बची है 5 और जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 9 रनों की जरूरत। आकाश सावंत जिस बल्लेबाजी के लिए ये विकेट शायद रनआउट के तौर पर सैक्रिफाइस किया है, कामयाबी जरूर है सफर में, परेशानियां भी डरा रही है, लेकिन चलते रहना, कदम ना रुके। फुल टॉस बॉल, खराब गेंद, फील्डिंग बढ़िया है, ओ विकेट कीपर भी चालाकी के साथ आए हुए जरूर, लेकिन फुल टॉस बॉल के ऊपर अंपायर का नो बॉल का करार। सोने पे सुहागा, थोड़ा सा नियंत्रण नहीं था अपने बॉलिंग पर, और ये 2+1 एक्शन रिप्ले आपके सामने नजर आता हुआ। ओ ओवर वेस्ट हाइट, जिसकी वजह से कमर के ऊपर बहुत गेंद थी, अंपायर का नो बॉल करार। एबीपी माझाला हेडलाइन पाहता उघडा डोले पहा नीट, और अगली बॉल होगी गेट्स अ फ्री। 2+1 3 मिलेंगे। पेनल्टी पकड़ कर वो टारगेट पकड़ा है, 47 टार्गेट होता, 2 वाढवल्या, 46 झाल्या होत्या, 2 वाढवल्या पेनल्टीच्या, 48 झाल्या, 49 धावा बनवायच्या आहेत। तो 5 गेंदे 6 की जरूरत, फ्रीड की गेंद। जैसे अंपायर से कुछ बातचीत करते वहां पर आप देख सकते हैं, शायद नो बॉल की वजह से अगर स्ट्राइक रोटेशन होती है तो फिर आई थिंक कुछ फील्डिंग चेंज की जाती है, ऐसे कुछ नियम है, या फिर देखेंगे जो अंपायर से बातचीत करते हुए फील्डिंग में शायद बदलाव हुआ है नहीं, ऐसी कुछ चर्चा करते हुए। तो चलिए 5 गेंदे 6 की जरूरत, फ्रीड की गेंद, फ्रीड का मौका। आकाश सावंत पावरफुल बल्लेबाज है, लेकिन गेंदबाजी की बात करेंगे, बाला उगड़ा बॉलिंग मार पर, 5 में चाहिए 6। ओ बढ़िया गेंद, रफ्तार थी, गति थी, और गति से गिरफ्तार किया। डॉट बॉल की समाप्ति, 4 गेंदें, और 4 गेंदों में चाहिए हालांकि 6 रनों की जरूरत। हालात चाहे जैसे भी हो, लेकिन धड़कनों में नशा हमेशा जीत का होना चाहिए, और कहीं ना कहीं चल टूट पड़े इस रन में, ना मृत्यु हो मन में। जीतते तो अर्जुन कहलाओगे, हारे तो अभिमन्यु सी जिंदगी कहलाओगे। बॉल तैयार, हाफ ट्रैकर की बॉल, हाफ जैक करने का प्रयास, मिड ऑफ में कोई नहीं है, खुद गेंदबाज दौड़ेंगे, एक रन पूरा। अरे ये क्या कर रहे हैं, चलिए भरोसा उसके ऊपर, थ्रो नहीं किया, खुद दौड़े, बल्लेबाज आउट। आप यहां पर आने वाली 3 गेंदें, और 3 गेंदों में चाहिए 5 की जरूरत, ठोक दीजिए। बढ़िया संगीत, गोविंदा और चंकी पांडे का, और लाल दुपट्टे वाली, तेरा नाम तो बता। और ये गाने पे YouTube पे 8 मिलियन व्यूज है, और क्या बढ़िया यहाँ पर संगीत सुनाते हुए। देखिए जिंदगी में आपको कोई एक्सपर्ट नहीं बना सकता, आपकी प्रैक्टिस ही आपको परफेक्ट बना सकती है, क्योंकि जिसने किया है खुद को खर्च, दुनिया ने उसी को किया है गूगल पे सर्च। कधी कधी तुम्ही क्रिकेट खेळत असताना कामाकडे देखील लक्ष द्या, कारण मग पोरगी बघायला गेल्यानंतर मुलीचा बाप नाही विचारणार की तुम्ही किती गाड्या घेतल्या, किती 4व्हीलर जिंकल्या, भाई तू कमवतो किती ते सांग, आणि हे महत्वाचं असतं। जॉब देखील तितकंच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतं। तिकीट खेळासोबत आपण बैलगाडा क्षेत्राचाही नाद करा, सर्व बैलगाडा क्षेत्रामध्ये वडिलांना सांगा की बाबा एक वासरू घे रे आधात 20,000चा, परंतु गौतमी पाटीलच्या नादी लागू नका। तो जांभिवली टीम 44, 3 गेंदे 5 की जरूरत है। क्या मैच पलटा है, यहां पर एक समय लग रहा था कि चापेवाली टीम मुकाबले से बाहर है, लेकिन ये गेंदबाज ने फिर जान डाली, लेकिन आकाश सावंत बड़ा नाम है। टैप करने की कोशिश, मिडान में फील्डर मार लीजिए, और ये खिलाड़ी बड़ा विकेट, वार पे वार पलटवार। आप देखें किसमें कितना दम, कौन है बाजीराव सिंघम, बल्लेबाज आउट। बल्ले तेरी चाल बल्ले बल्ले, लेकिन चापेवाड़ी के समर्थक अब कर रहे बल्ले बल्ले, और यहां पर गौलबा 11 जांभिवली टीम का खेमा शांत है। 2 गेंदे चाहिए 5,
क्या कोई महेंद्र सिंह धोनी बनकर आएगा जो हिंदुस्तान टीम को 2011 में वर्ल्ड कप जीत दिलाया था श्रीलंका टीम के खिलाफ छक्का दागकर। और ये कोई गेंदबाज आएगा जो मोहम्मद शमी बनेगा जिन्होंने एशिया कप में क्या दमदार गेंदबाजी की थी। आप यहां पर पलटवार होगा, वार होगा, लेकिन आखिरकार जीत किसकी होगी। 2 गेंदे 5 छक्का दागना थोड़ा सा कठिन है इस मैदान के ऊपर, लॉन्ग बाउंड्री है, लेकिन देखेंगे कंपलसरी चेसिंग टूर्नामेंट का नियम है। फील्डर मौजूद है, पकड़ी है भाई, अगर ये पकड़ते तो एक बॉल में 6 रहता, मतलब 5 बोले तो छक्का ही मारना था। अब एक बॉल 4 रनों की जरूरत। हालात को ऐसा ना होने दे कि आप हिम्मत हार जाए, बल्कि हिम्मत ऐसी रखिए कि हालात आपके सामने हार जाए। झूला जितना पीछे जाता है ना उतना आगे भी जाता है, और इसीलिए जब जिंदगी का झूला पीछे जाए तो कभी डरिए मत, वो आगे भी जाएगा। मॅच आवडले असेल तर दोन्ही संघांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा दे मित्रांनो। शेवटचे बॉल शिल्लक असतील, एक बॉल मध्ये 4 धावींची गरज। क्या मैच है, रफ एंड टफ मुकाबला, दिल की धड़कनें तेज होती हुई, लेकिन कौन इस मैदान के अंदर अपना सिकंदर का रुबाब दिखाएगा। मोहम्मद शमी के लाइफ में बहुत अप एंड डाउन आए रोशन, यहां तक कि उन्होंने सुसाइड करने का प्रयास भी किया था 3 बार, लेकिन उसे को समझा सभी क्रिकेटर की ऐसा मत कीजिए, आपको यहां पर खेलना है। और एशिया कप में उन्होंने ऐसी गेंदबाजी की, और कहते हैं ना जहां है मोहम्मद शमी वहां है गेंदबाजी की हमी। और वहां पर आप देख सकते हैं क्या मोहम्मद शमी भारत का बनकर आएगा, या एक में छक्का धाककर चौका धाककर कोई महेंद्र सिंह धोनी जांबुली टीम के लिए आएगा। फिर से एक बार जोरदार तालियां, एक बॉल 4 रनों की जरूरत। क्लीन बोल्ड, बल्ले पर बल्लेबाज पीट होते हुए, और ये मैच जीता। इतना तेज गेंद था कि विकेटों के ऊपर गेंद टकराकर सीधा लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप गई, और ये मैच जीता। आता या चिकनीची वाडी आणि चापेवाडी। सेकंड करा दोन्ही संघ। वैभव, शेवटपर्यंत सामना तुमच्या हातामध्ये होता, कदाचित रनआउट झालेली ही जाणून बुजून संधी, परंतु आकाश देखील तितक्याच शक्तीचे प्रयत्न केले, परंतु कदाचित या ठिकाणी हा सामना तुम्हाला तुमच्या चुकीमुळे गमावावा लागलाय, आणि आलेला सामना हा गमावलाय। तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये बालाने धावा डिफेंड केल्यात, तो बाला ठरला या सामन्याचा सामनावीर। आणि मंगेश उतेकर, बजरंगी भाईजान पाहिलात, साऊथ इंडियनचा अजून एक बजरंगी पिक्चर पाहिलात, आणि बजरंगी मंडप डेकोरेटचे ओनर मंगेश उतेकर यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया। शेवटच्या ओव्हरमध्ये उलटी टोपी घालून आला चापेवाडीचा बाला, बाला 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 ठरलाय। चापेवाडीच ना, या बाला। तर बाला यावा, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। राहुल आपण जॉईन व्हा जरा मायक्रोफोन वरती। या परिसरातील एक दमदार आवाज बनून ज्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिली, काय दमदार परफॉर्मन्स झाला, शेवटच्या क्षणामध्ये बाजी मारली, आणि मात्र इथे कदाचित 2 धावींची पेनल्टी देण्यात आली। बाळा प्रतापाचा खर तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण सर बाळाने सांगितलं बाळा नाही हा बम गोला आहे, आणि ते चित्र आपण पाहिलं। बाळा काय म्हणशील, ज्या प्रकारे सामना 12 बॉलमध्ये 17ची गरज होती, त्यानंतर 5 आल्या, आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगला, 11 धावाची गरज असताना संघाने विश्वास दाखवला। काय म्हणशील आजच्या खेळाबद्दल? चांगला खेळ झाला, त्यावर माझ्या टीम बद्दल धन्यवाद। बाला, तुला विश्वास होता का ही मॅच निघेल म्हणून? हो होता। कशामुळे एवढा आत्मविश्वास आला? सुनीलने बोला की टाक, मग त्याचा माझा विश्वास आता। काय म्हणशील आज पूर्ण खेळ संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये चांगला दाखवला। 2 आदिवासी संघ या मैदानावरती खेळले, आदिवासी बांधवांचे संघ खेळले, दोघांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला? टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग मध्ये चेचिंग करायला होता। थँक्यू सो मच, काय हरकत नाही आहे। बाळा चांगला खेळला या स्पर्धेमध्ये। चला 2 टीमची कॅप्टन आपण या। चला राहुल, आता चापेवाडी आणि चिकनीची वाडी या छापाकाटा करूया। या दोन्ही संघ याच परिसरातील ना राहुल, दोन्ही संघ बघा, एक मैदानाच्या आल्याड आणि एक मैदानाच्या पल्याड। हां, याला गाड ना त्याला गाड पिक्चर माहिती ना भरत जाधवचा। या आता करा छापाकाटा।
बजरगी मंडप डेकोरेशन आमचे मंगेश जिवतेकर यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नाणेफेकीचा कौल. दोन ताकदवर संघाच्या दरम्यान आता टॉस तुम्हाला पाहायला मिळेल. चापेवाडीचे कॅप्टन कॉल करतील. काटाचा कॉल आलाय चापा. टॉस जिंकला निर्णय कळवा. बॅटिंग